आई जगदंबे, तुझं तेज घेऊन तुझे दोन भूते शिव आणि शंभू औरंगजेब नावाच्या यवनासुरास भेटण्यास गेले आहेत। तुझा जागता पहारा असू दे त्यांच्यावर। आमची 7 जन्माची पुण्याई घे आई, परंतु आमच्या लेकरांचं रक्षण कर। तुझ्या त्रिशूळाचं बळ देत्यास। भोसले कुळीचे सूर्यवंशाचा वारसा सांगणारे, स्वराज्याच्या नभांगणातील सूर्य आणि चंद्र उत्तरेस गेले आहेत। मुघलशाहीच्या अंधाराचा विध्वंस करण्यासाठी त्यांच्या तेजानं दिल्लीच्या तख्ताचे डोळे दिपून जाऊ देत आई। आपल्या सह्याद्रीचं तेज अलम दुनियेस दिसू देत। उदयोस्तु जगदंबे, उदयोस्तु जगदंबे, उदयोस्तु जगदंबे। बीदन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर पृथ्वी से किए, पृथ्वी से किए, पृथ्वी से किए। हर जो अनंग पर गंध जो भुजंग पर, कौरों के अंग पर भारत जो किए, आज जो विहंग पर सिर जो मनंग पर, तेज तबूरंग पर सिद्धांत देखिए, राज देखिए, राज देखिए, राज देखिए। खालाजान, 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 हमने उसे देखा। आराम से ज़ीनत, सांस लीजिए। अब बताइए, किसे देखा आपने? हमने शिवा को देखा खालाजान। झील के जैसी नाक, खूबसूरत बड़ी बड़ी आंखें, अच्छी तरह तराशी हुई दाढ़ी, पहलवान के जैसा कसा हुआ जिस्म, दरमियाना कद था, सर पर टीका लगाए हुए खूबसूरत सा ताज पहने चले आ रहे थे। हम तो बस देखते ही रह गए। खामोश, बकवास बंद करो अपनी। सिवा सिवा सिवा, कौन पक गए हैं हमारे? बकवास नहीं है खालाजान, हम सच कह रहे हैं। शिवा, वही शिवा, अफजल खां का पेट फाड़ने वाला, नवाब शाहिस्ते खां की उंगलियां काटकर उन्हें खदेड़ने वाला, वही शिवा खड़ी गर्दन के साथ अपने फर्जंद के साथ दीवाने आम की तरफ बढ़ रहा था। वही गर्दन आज दरबार में झुक जाएगी। खरंच राजे, आपण धन्य आहात। स्वराज्य विचार त्या बादशाही तख्तापर्यंत पोहोचवण्यासाठी केवढा तो त्याग, त्यासाठी आपण या मृत्यूच्या कराल दाढेत शिरलात राजे। हे फक्त आणि फक्त आपणच करू शकता। अलबत राजे युवराज मरण तळहातावर घेऊनच दरबारात निघालेत। आऊसाहेबांच्या संस्कारांची शिदोरी, त्यांच्या पुण्याईचे कडे आणि थोरल्या महाराज साहेबांच्या मुत्सदगिरीचे वलय त्यांच्या भोवती। स्वराज्य विचार जगविण्यासाठी आणि वृद्धिंगत होण्यासाठी राजेंना किती संकटांचा सामना करावा लागला हे त्या आई जगदंबेलाच ठाऊक। आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हृदयाला भीतीनं घर पडतात। परंतु अशा समयी आऊसाहेबांचं निश्चल, धीरोदात्त, संयमी असणं किती थोरलं आणि मुत्सद्दी आहे। तर हो,
मुत्सद्दीपणा आणि पुण्याई हे आऊसाहेबांच्या ठाई आहेच. आणि तेच संस्कार राजांच्या आणि युवराजांच्या अंगी असल्यामुळे ते क्रूर कर्म्या औरंगजेबाच्या दरबारी चालले आहेत. आज सह्याद्रीचे सिंह दरबारात कडाडणार तर अहो फक्त कडाडणार नाही तर त्याच्या डरकाळीमुळं दरबारात हजर असणाऱ्या सर्व देशीच्या, सर्व मुलखांच्या राजे, महाराजे, बादशाह, उमराव त्यांना कांठळ्या बसतील. त्या बादशाचा आलमगिरीचा भोपळाही फुटेल आणि तिथं असलेल्या सर्वांना समजेल की या मुघली गिधाडांना पुरून उरणारा सह्याद्रीचा सिंह आता उत्तरेत आलेला आहे. हे समद खरं आहे. आपलं राज आपल्या रांगड्या मराठी बोलीनं सारांच्या कांठळ्या बसवतील. पर तो बादशाह पाताळी यंत्री आहे, दगलबाजी करण्यात माहिर आहे. तर हे महादेवा, आमचं पुण्य सत्व सार पणाला लाव आणि आमच्या राजांना त्या बादशाच्या दरबारातनं सुखरूप माघारी लाव. अर्जो आनंद पर गंग जो भुजंग पर कौरव के अंग पर भारत जो प्रेमिये आज जो विहंग पर सिर जो मदंग पर नेच चतुरंग पर सिंहासन प्रेमिये. हाच आहे तर तो क्रूर कर्मा पाताळ यंत्री औरंगजेब. तो यही है वो कोहस्तानी चूहा, वो दखनी बागी सिवा. यही है वो दखनी सिवा. हाँ, वही तो है जो भूत प्रेत का जादू टोना जानता है. इसी ने ही अफजल खान को मार गिराया. इसने नवाब शाइस्ता खान साहब की उंगलियां काट दी. हमने सुना है इसके पास भूतों की टोली. इतना ही नहीं, ये बदजात गायब होने का भी जादू जानता है. राजा जी, शहंशाह हिंदुस्तान आपके सामने है. उन्हें कुर्निश फरमाइए. ये दरबारी रिवाज है. कुर्निश फरमाइए राजा जी.
अब वो मक्कार काफिर सिवा झुकेगा तख्त के सामने, तब जाके सुकून मिलेगा। राजा जी, नामंजूर। आम्ही कुर्निश करणार नाही। ना आम्ही कुर्निश करू न कदम पोशे। आम्ही फार तर मुजरा करू, आणि तोही त्या तख्ताला। आऊसाहेब, बादशहा औरंगजेब आणि आपले आबासाहेब दोघेही राजेच ना? मग दोघांमधील फरक तो काय? होय येसूबाई, दोघेही राजेच, परंतु आमच्या शिवबाराजेंनी सद्धर्म आणि संस्कृतीची ध्वजा हाती घेतली आणि त्याच्या तेजानं स्वराज्य उजळून निघालं, तर औरंगजेबानं अन्यायाचं, अत्याचाराचं, काळोखाचं साम्राज्य उभं केलं। आऊसाहेब, आम्हास विस्तारपूर्वक सांगाल का? आपल्याकडून इतिहासाचे धडे गिरवून भविष्याचा वेध घेऊ आम्ही। आपल्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र धर्म आबाधित ठेवू आम्ही। येसूबाई, तुमच्यात आम्ही आमची छबी पाहतो। राजकारणाची चांगली जाण आणि उत्सुकता आहे तुमच्या ठाई, अगदी शंभूराजेंसारखीच। आता ध्यान ठेवून ऐका, औरंगजेब आणि आमचे शिवबाराजे यांच्यात फार फरक आहे। जसा राम आणि रावण, जसा कृष्ण आणि कंस, जसे पांडव आणि कौरव, तसा फरक आहे दोघांच्यात। क्रूरकर्मी औरंगजेब, बापाच्या जीवावर उठणारा नराधम। शिवबाराजे, ज्याने वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं, तळहातावर प्राण ठेवून स्वराज्य उभं केलं। तो पाताळ यंत्री औरंगजेब नीतिमत्ता शून्य, तर शिवबाराजे नैतिक अधिष्ठान ठेवणारे। नादान औरंगजेब, जो रयतेस ओरबाडून त्यांच्यावर वेगवेगळे कर लादून राज्य चालवतो, तर इथे शिवबाराजे रयतेचं राज्य प्रस्थापित करू पाहणारा तपस्वी राजा। परंतु औरंगजेब प्रचंड सामर्थ्यवान, फौजफाटा मोठा, त्याचं राज्य आपल्या स्वराज्याहून कैक पटीनं मोठं आहे। आऊसाहेब, औरंगजेब फौजफाट्याने सामर्थ्यवान असेलही, पण आबासाहेबांकडे रयतेच्या आशीर्वादाचे, प्रेमाचं आणि निष्ठेचं सामर्थ्य त्याहून अधिक आहे। त्याचं राज्य आपल्या स्वराज्याहून आकाराने मोठं असेलही, पण रयतेच्या कल्याणकारी स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य आहे। बीदन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, पदवी से किए, पदवी से किए, पदवी से किए।
आपण म्हणालात हे मुघल या सर्व युनी सत्ता, परकी आक्रमक, लुटारूंच्या टोळ धाडी आपल्या देशावर चालून आल्या आणि दिल्ली काबीज केली. मग हे दिल्लीचे तख्त कोणाचे? येसुबाई, दिल्लीचा उल्लेख आढळतो तो पुराण काळापासून, अगदी महाभारतापासून. त्यावेळचं हस्तिनापूर म्हणजे आजचं दिल्ली. त्यानंतर मौर्य काळात या शहराचा विकास झाला. तदनंतर तोमर राजा अनंगपाल यांनी लाल किल्ला बांधून दिल्लीस पुन्हा राजधानीचं स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि त्यानंतर महाराजा पृथ्वीराज चौहान यांनी दिल्लीचे शेवटचे हिंदू चक्रवर्ती सम्राट म्हणून लौकिक गाजवला. पृथ्वीराज चौहान म्हणजे क्षत्रिय कुल शिरोमणी, शब्दभेदी बाणांचे किमयागार. त्यांची हीच कसब गजनीच्या मोहम्मद घोरीच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. होय ना साहेब? हो येसुबाई, खर तर मोहम्मद घोरीस पृथ्वीराजाने 17 वेळा परास्त केलं आणि जीवदानही दिलं. परंतु जयचंदच्या फितुरीमुळे 18व्या वेळी पृथ्वीराजांचा पराभव झाला आणि त्या क्रूर कर्मी घोरीनं तप्त लोखंडी सळ्या त्याच्या डोळ्यात घालून जगदंब. मग अखेर त्या नराधमाचा अंत झाला. त्यानंतर तुगलक, खिलजी, सय्यद, लोधी यांनी दिल्लीवर राज्य केलं आणि मग आले मुघल. खरं तर या मुघल वंशाच्या औरंगजेबाची आपल्या पवित्र देशाचा बादशाह होण्याची पात्रताच नाही. मग तरीही आबासाहेब औरंगजेबास मुजरा करणार?